बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक गणपत जाधव लिखित कथा विसर. समोरच्या हायवेवरून ही दिसत होती वृद्धाश्रमाच्या नावाची पाटी, श्रावणबाळ. हायवेच्या उजव्या बाजूला छोटीशी गाडीवाट फुटली होती. तिच्यावर मुरुम टाकून व्यवस्थित केली होती. त्या गाडीवाटेनं 10-20 कासरेच आत वृद्धाश्रमाची इमारत. 10-20 खोल्यांचं बांधकाम ते. वरून पत्रे टाकलेले. समोर मात्र मोठंच्या मोठं अंगण. त्या अंगणात बदामाची, नारळाची, आंब्याची झाडं उभी होती. खोल्यांच्या उजव्या बाजूला पाण्याचा भला मोठा हौद. त्याला 10-12 तोट्या काढलेल्या. पौष महिना सरत आलेला तरी हवेतला गारठा अजून तसाच होता. अंगणात ऊन धरून बरीच म्हातारी माणसं बसलेली. बऱ्याच म्हाताऱ्यांच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती. उदासवाने दिवस ढकलत असलेले ते जीव, आपल्याच माणसाने नाकारलेले. ज्यांच्यासाठी आयुष्य मातीमोल केलं त्यांनीच इथं आणून सोडलेलं. काही जीवांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. बहुतेक त्यांनी भूतकाळ गाडून टाकला असावा विस्मृतीच्या खड्ड्यात. उरलेलं आयुष्य आनंदानं जगण्याची उमेद दिसत होती त्यांच्या चेहऱ्यावर. नीलकंठ माने म्हाताराही त्यातलाच एक. दुपारची वेळ. काही म्हातारी माणसं गप्पा मारत होती. आपापला भूतकाळ सांगून सांगून चोथा झाला तरी ते एकमेकाला सांगत होती आणि एकमेकाचं ऐकतही होती. कोणी कोणी सावली धरून अंग टाकलेलं. भुईवर पडूनच ते दुसऱ्यांच्या गप्पा ऐकत होते. हायवेवरून आश्रमाच्या रस्त्यावर वळलेल्या 4 चाकी गाडीचा आवाज आला. तसं सावलीला बसल्या म्हाताऱ्यांनी कान टवकारले. त्यांच्या नजरा वळल्या, पण कोणीही जागेवरून उठलं नाही. बसल्या जागीच मनातल्या मनात अंदाज बांधू लागले प्रत्येकजण. कोण आला असेल याचा. कोणीतरी धनवान आला असेल, वाळूच्या अवैध धंद्याच्या पैशातून श्रीमंत झालेला. असे बरेच लोक येतात. हा पण फळं किंवा खाऊ घेऊन आला असेल. आता गाडीतून तो उतरेल. त्याच्यासोबत सोन्याच्या अंगठ्या घातलेले त्याचे चेले उतरतील. सगळ्या म्हाताऱ्यांना गोळा करून फळं वाटली जातील. त्याचे फोटो काढले जातील. उद्या परवा कोणातरी पेपरात छापून येईल त्याच्या दानशूरपणाबद्दल. हे नेहमीचंच. कोणी कोणी आश्रमाच्या ऑफिसमध्ये पैशाची बंडलं ठेवून जातं. कधीतरी एखादा या म्हाताऱ्यांची कणव असलेला समाजसेवक येतो. तो देतो पण फोटो काढत नाही, पेपरात बातमी देत नाही. तसं असेल तर आपल्याला उठावंही लागणार नाही. त्या दोन्हीपैकी कोणी नसेल तर एखादा आपल्यासारखाच अभागी जीव असेल आश्रमात भरती व्हायला आलेला. सगळ्यांची उत्सुकता ताणलेली. गाडी आश्रमाच्या आवारात येऊन थांबली. आश्रमाचा मॅनेजर कावळे लगबगीनं बाहेर आला. 50च्या पुढं सरला टकला कावळे. गाडीपर्यंत जाईपर्यंत गाडीतून एक गोरा पान साहेब खाली उतरला. त्याच्यासोबत त्याच्याहीपेक्षा सुंदर मॅडम उतरली. सावलीला बसले सगळे म्हातारे उतावळेपणाने बघत होते. बसल्या जागेवरूनच साहेबानं गाडीचा मागचा दरवाजा उघडला आणि थरथरणारे 2 पाय जमिनीवर टेकले. साहेबानं आधार दिला तसा कावळीही आधारासाठी पुढे धावला. त्या सुंदर मॅडमनी एक बॅग उचलली. बहुतेक त्या थरथरणाऱ्या पायाच्या म्हाताऱ्याचे कपडे असतील त्यात. सगळेजण ऑफिसमध्ये गेले. कावळीनं सगळ्यांना माठातलं थंडगार पाणी दिलं. थोड्याच वेळात स्वयंपाकवाली सुमी चहाचे कप आश्रमाच्या ऑफिसात घेऊन जाताना दिसली. त्यानंतर 2 तास आतून बोलल्याचा आवाज कानावर येत होता, पण स्पष्ट ऐकू येत नव्हतं. बहुतेक थरथरणाऱ्या देहाचा मालक म्हणजे तो म्हातारा आणि त्याचा तो तरुण नातलग यांच्यात वाद चालला असावा, पण ठोसपणे काही कळत नव्हतं. अशावेळी ऑफिसकडे कोणीही फिरकलेलं कावळेला अजिबात आवडत नव्हतं. मग साहेब आणि मॅडम जायला निघाले. तो थरथरणारा देह आणि त्याच्या सामानाची बॅग आश्रमात सोडून आलेली गाडी निघून गेली. बराच वेळ ऑफिसमध्ये कसलीच हालचाल नाही.
आता सावल्या पार उगवतीकडे कल्ल्या होत्या. कल्ल्या कसल्या? त्याने सपशेल अंगच टाकून दिलं होतं उगवतीच्या दिशेनं. साहेबराव चला, असा कावळेचा भरडा आवाज सगळ्यांनी ऐकला आणि मग सगळ्यांना कळालं त्या थरथरणाऱ्या देहाचं नाव साहेबराव आहे म्हणून. मग तो देह कावळेच्या पाठीमागून 13 नंबरच्या खोलीकडे जाताना दिसला. आता मात्र झाडाबुडी बसून दिवस काढणाऱ्या जीवांची चुळबुळ सुरू झाली. कोणी हौदावर जाऊन गार पाण्याचे सपकारे तोंडावर मारून घेतले, तर कोणी संडासकडे जाऊन आलं. कोणी स्वयंपाकाकडे चक्रा मारल्या. तलफ झाली असेल सगळ्यांना. बऱ्याच जणांनी जाता येता साहेबरावांच्या खोलीत डोकावलं, ओळखीचं हास्य केलं, पण साहेबराव घुम्यागत बसून राहिले. त्यांनी फारशी कुणाची दखल घेतली नाही. सगळ्यांचा चहा झाला. तरतरी आली आता. अंधार वाढू लागला. संध्याकाळी जेवण वेळ. कावळीनी साहेबरावांना किती विनवलं, पण ते खोलीबाहेर आलेच नाहीत. एखाद्या योग्यासारखे स्वतःच हरवल्यागत बसून राहिले ते. भूक नाही म्हणून कावळीला खोलीतून घालवलं त्यांनी. 3 दिवस झाले तरी साहेबराव कोणात मिसळत नव्हते, ना कोणाशी बोलत होते. चहा, जेवण कावळे त्यांना त्यांच्या खोलीतच पोचतं करायचा. मग 4थ्या दिवशी सगळ्या आश्रमवासी म्हाताऱ्यांच्यात काळजी पसरू लागली. कारण नसताना बऱ्याच जणांच्या मनावर ताण आल्यागत झाला. एकमेकात कुजबूज चालू झाली. साहेबरावांच्या मनाला शॉक लागला असावा. त्यांना बोलतं केलं पाहिजे, नाहीतर ते वेडे होतील किंवा त्याच खोलीत मरून पडतील. त्यांच्या मनातलं ओठावर आलं पाहिजे. हा मनाचा तुंबाडा चांगला नाही. मग सगळ्यांनी ती जबाबदारी नीलकंठ म्हाताऱ्यावर सोपवली. बरंच दुःख पचवून ढेकर दिलेला हा म्हातारा म्हणजे नीलकंठ म्हातारा. आश्रमातल्या प्रत्येकाला हसवणारा हा म्हातारा सगळ्यांना आवडत होता. आपण सगळे जीवाभावानं राहतो. साहेबरावाने असं फटकून राहणं योग्य नव्हतं. आश्रमात आलेला प्रत्येक जीव सुरुवातीला असाच भूतकाळात हरवतो. मागच्या आणि आत्ताच्या जगण्याची तुलना करतो. पण 2 दिवसात तो सगळ्यांचा होऊन जातो. साहेबराव मात्र स्वतःच्या भूतकाळात घोटमाळत असावेत. त्यांना त्यातून बाहेर पडता येत नसावं, शेंबडात घुटमळलेल्या माशीगत. साहेबरावही आटोकाट प्रयत्न करीत होते या जीवघेण्या भूतकाळातून बाहेर पडण्याचा. त्यांनाही कळालं होतं ही घुसमट संपली नाही तर आपलं काही खरं नाही. म्हणून बरं वाटावं म्हणून ते कधीमधी खोली बाहेर पडत. आश्रमाच्या पाठीमागं असणाऱ्या शेताकडे टक लावून बघायचे. आश्रमाच्या 3 अंगानं शेती होती. शेतात होरड्यातली ज्वारी निबर होत होती. तरण्या ताठ्या देखण्या पुरीनं संसार करून निबर होत जावं तसं. दूरवरून आशेनं पाखरं येत होती. कणसावर बसत होती. विलात चालेना म्हणून उडून जात होती. कधीतरी त्यांना चुकारीचं चिकातलं कणी सापडायचं. सारी पाखरं त्या कणसावर तुटून पडायची. एकमेकांशी भांडायची, मारामाऱ्या करायची, चोचीनं टोच्या मारून दाणे काढायला बघायची. पण त्या कणसाची पर्वा कुणाला? पाखरांच्या भांडणात ते सगळीकडून हेलपाडतंय. 2 दिवस नीलकंठ म्हाताऱ्यानं साहेबरावाशी जवळीक साधली. त्यात ते यशस्वी झाले. रात्रीची जेवण वेळ. आश्रमात जेवणाच्या पंक्ती बसल्या होत्या. साहेबराव मुकाटपणे जेवत होते. नीलकंठ म्हातारा त्यांच्याकडे टक लावून होता. त्याच्या डोक्यात काहीतरी शिजत होतं. जेवणं झाली. आता काळोख चांगलाच दाटला होता. नीलकंठ म्हातारा साहेबरावांच्या खोलीत शिरला. रातकिड्यांची किरकिर चाललेली. नीलकंठ म्हातारा चिकाटीनं बसलेला. हळूहळू साहेबराव वाटेवर येत होते. त्यांनाही वाटू लागलं हीच माणसं आता आपल्या जीवाभावाची. भूतकाळातली भूतं खाजं खाऊन गेली आणि निम्मी रात्र होता होता नीलकंठ म्हाताराला यश मिळू लागलं. साहेबरावानं भूतकाळाचं गाठोडं सोडायला सुरुवात केली. मनातली घुसमट बाहेर पडू लागली शब्द होऊन. नीलकंठ म्हातारा श्रोता झाला. श्रोता कसला? माणसाच्या मनातला धगाटा कमी करणारा डॉक्टरच तो. इंदापूर हायवेवरचं गाव.
मुंबईवरून निघणारा रस्ता पार मराठवाडा अंधारात घुसणारा, तसंच कर्नाटकाच्या काळजाला चिकटणारा. रात्रंदिवस हायवेवर वाहनांची वर्दळ, रस्ता धरून अनेक व्यवसाय बसलेले. जुन्या गावातलं ते धाब्याचं घर बापाच्या बापानं बांधलेलं, पण आता मोडकळीस येत चाललेलं. घरात 3 भावंड, 1 भाऊ, 2 बहिणी. बाप निर्व्यसनी माणूस, सरकारनं श्रीमंत माणसांना परवाने दिलेले. गोरगरीब माणसांचा शिनवटा घालावा दारू पाजून म्हणून. शिवाय हायवेवरचं भरपूर गिऱ्हाईक व्हायचं. दारूच्या दुकानात काम करूनही दारू न पिणारा बाप मुलखा वेगळा माणूस होता, आपला संसार नेटानं करणारा. त्यावेळी माझं वय असेल 10-11 वर्षांचं. संध्याकाळची वेळ, नुकतीच दिवे लागण झालेली. एवढ्यात घराच्या पाठीमागं राहणारा माळकरी एकनाथ दारात उभा राहिला, घाबराघुबरा होऊन. त्याला धड बोलताही येत नव्हतं. पळत आल्यानं त्याच्या छातीचा भाता आणखीन खालीवर होत होता. आई अंगणात आली, तिच्या मागं मी. लहान भावंड तर अंगणातच खेळत होती. एकनाथ काही सांगायच्या आत सारी गल्ली दारात गोळा झाली. आई घाबरली. अरे एकनाथ, बोल बोल की, असं म्हणू लागली. तसा एकनाथ उस्कारला. काकू काकू, अण्णाला ट्रकनं उडवलं हायवेवर. या वाक्यानं आम्ही क्षणभर बधीर झालो. अण्णा म्हणजे माझा बाप. आईनं उभ्यानंच अंग टाकून दिलं. पडल्या जागी तिची दातखिळी बसली. माझ्याबरोबर भावंडही रडू लागली. आमच्या भाकरीचा आधार तिकडं हायवेवर मरून पडला होता. गल्लीत त्या बाया आम्हाला जवळ घेत होत्या, आईची दातखिळी काढण्यासाठी झटत होत्या. आम्ही आईच्या भोवतीनं रडत होतो. घराच्या अंगणात माणसांची गर्दी झाली होती. अंधार वाढत होता. बऱ्याच वेळानं पांढऱ्या कापडात गुंडाळलेल्या बापाला लोकांनी अंगणात आणून झोपवला. सावध झालेली आई धाय मोकलून रडत होती. तिच्या जगण्याचा आधारच संपला होता. पदरात ही 4 लेकरं. पाहुणे रावळे आले. 3 दिवस तिच्यात राहिले. रक्षा विसर्जन झाल्यावर 4 हिताच्या गोष्टी आईला सांगून निघून गेले. बापाचा 10वा झाला आणि आई खडबडून जागी झाली. नवरा मेला, कुणाच्या आधाराला जावं. तिचाही बाप तिच्या लहानपणीच वारलेला. दारुडा भाऊ, त्याच्याच संसाराचा इस्कोट चाललेला. आता चिल्ल्या पिल्ल्याच्या मुखात घास घालायला हवा होता. ती रोजगाराला जाऊ लागली. मिळेल तिथं. 4 पैसे येत होते, पण 4 पोटांच्या गरदाडाला पुरं पडत नव्हते. ती धावत होती, पण किती केलं तरी तिची धाव कमी पडत होती. तेल आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर पीठ नाही. लेकरांना सदरा आहे तर चड्डी नाही, आणि चड्डी आहे तर सदरा नाही. शाळेत कांबळे गुरुजींनी आईची महानता सांगितलेली. त्यांनी शिकवलेली आई कुणा म्हणू मी ही कविता मनात घर करून होती. विचार केला, फावल्या वेळात आपणही 4 पैसे कमवावेत. तेवढाच आईला आधार. काम बघितलं खानावळीत. वय बघून सय्यद भाई सुरुवातीस ना करत होता, पण शेवटी म्हणाला, ये तर बघू. मग रोजच शाळा सुटल्यावर खानावळ गाठायची. हायवेवर माशांच्या अनेक खानावळी होत्या. लांबून लांबून लोक मासं खाण्यासाठी यायचे. धरणातला ताजा मासा खाण्याची हौस भागवायचे. संध्याकाळी खूप उशिरा खानावळ बंद व्हायची. मग तिथंच उरलेल्या अन्नावर तुटून पडायचं. रोजच खानावळीत जेवायचं, घरातलं अन्न वाचावं म्हणून. कधीमधी उरलेला भात, माशाचे तळलेले तुकडे घेऊन यायचो लहान भावंडांसाठी. तेही वाट बघत बसायचे. संध्याकाळी सय्यद भाईच घरी सोडायचा. किरकोळ कामं करतो म्हणून इतरांपेक्षा पगार कमीच. संध्याकाळी पायाचे गोळे दुखायचे. सकाळी उठून अभ्यास करायचा, नंतर शाळा गाठायची. शाळा कधीच बुडू दिली नाही. पैसा हातात येत होता, पण सगळा पैसा आईच्या हातात द्यायचा. आईची ओढाताण होऊ नये म्हणून. चांगले कपडे, चांगल्या चपलांचा सोस धरला नाही केव्हा. सय्यद भाईचा एक मुलगा माझ्याहून 1-2 वर्षानं मोठा. बरेच दिवस त्याचेच कपडे वापरले. बऱ्याच वेळा खिशात पैसे असायचे.
हॉटेलात जाऊन चमचमीत गोडधोड खाऊ वाटायचं, पण मन मारलं. असं खाऊन चालणार नाही. घरात 3 भावंडं आहेत. आपण शाळा शिकलं पाहिजे, तरच आपला निभाव लागेल. वर्षामागून वर्षे सरली. 10वीची परीक्षा दिली. वाटलं चांगले गुण मिळतील, शाळेचा शिक्षक होता येईल, भाकरीचा प्रश्न मिटेल. पण गुणानं दगा दिला. वाईट वाटलं. पण पुढे ॲडमिशन घेतलं. लहान बहिणी मोठ्या झाल्या. त्याही आपल्या परिस्थितीची जाणीव धरून होत्या. आईला मदत म्हणून आईभर त्याही धुण्या भांड्याला जाऊ लागल्या. आता बरं चाललं होतं, पण एक सल मनात कायम सरत होती. पायाच्या तळव्यात खुडलेला काटा सलावात तशी. धाकटं शेंडफळ म्हणून आईनं लाडात वाढवला. त्याला काटा टोचू दिला नाही व कधी दुखावलं नाही. पण तो वाईट मित्रांच्या संगतीला लागला. वागण्या बोलण्यात फरक पडला. रात्रीच्या रात्री घराबाहेर राहू लागला. कधीमधी दारूच्या नशेत झिंगरीला दिसू लागला. सांगून सवरून उपयोग नव्हता. मला या अवस्थेत बघून आईच्या जीवाची घालमेल होत होती. काळजीचा काटा माझ्याही काळजाला टोचत होता. आईकडून खोटं नाटं सांगून तो पैसे उकळायचा. त्यासाठी त्याला शपथा घ्यायची सवय लागली. त्याचाच फायदा त्यानं घेतला. पाहुण्या रावळ्याच्या घरी जाऊन भूलतापा मारून पैसे उकळू लागला. मित्रांच्या संगतीनं पार्टीत उडवू लागला. गावातल्या अनेकांचं देणं उचललं. माणसं घरी येऊ लागली. पै पाहुण्यांचे निरोप येऊ लागले. पैशासाठी. एकदा तर सुरवशाच्या दादा पैलवानानं दारातच धिंगाणा घातला. धाकट्या भावाला उचलून आदळला. सगळ्यांना शिवीगाळ केली. त्या दिवसापासून आम्ही थोडं थोडं करून देणेकऱ्यांचे देणे देऊ लागलो. धाकटा मात्र खुशाल राहिला. त्याला काय करावं कसलाच उपाय सुचेना. देवाधर्माचं केलं, ब्राह्मणांकडे बघितलं, पण काही उपयोग झाला नाही. हळूहळू त्याच्या गंधड्या मित्रांची टोळी बनली. हायवेवर दबा धरून बसू लागला. एखादा खेडूत अगर एखादा एकटा दुकटा प्रवासी हेरायचा, अंधारात गाठायचा, त्याच्याकडचं सगळं काढून घ्यायचा. या गोष्टीचा गावात बोलबाला होऊ लागला. आता मात्र जीव झुरणीला लागला. लवकरात लवकर हा यातून सुटला पाहिजे, नाहीतर आयुष्याचं मातेरं व्हायचं याच्या. रात्रंदिवस डोक्यात विचारांचं चक्र गरगर फिरत होतं, उत्तराच्या शोधासाठी. आता लहान बहिणी लहान राहिल्या नव्हत्या. त्यांचं लग्न करणं आवश्यक होतं. पण कसं करावं? बिगर पैशांचं पोरीवर लग्न कोण करणार? आणखी एक काळजी मनात घर करू लागली. या सगळ्या समस्या सोडवायच्या होत्या. त्यातच एका दुपारी पोस्टमन दारात उभा राहिला. बहीण त्याच्याजवळ गेली. त्यानं माझ्या नावाचं एक पाकीट पुढं केलं. सहसा पोस्टमन आमच्या घरी येत नव्हता. कशाला येईल? कोण पत्र पाठवणार? आमच्या गरिबीपासून सगळे नातेवाईक 4 हात लांब होते. मीही घरातच होतो. पाकीट फोडलं आणि आनंदानं बेभान झालो. डोळ्यांतून आसवं वाहू लागली. घरातले सगळेजण माझ्याकडे बघत होते. बहिणीनंच पत्र घेतलं, वाचून दाखवलं आईला. जिल्हा परिषदेकडे कारकुनीसाठी अर्ज केला होता. त्याचाच कॉल आला होता. सगळे आनंदी झाले. या आनंदात सहभागी होण्यासाठी त्या क्षणी घरातला आणखी एक सदस्य नव्हता. तो म्हणजे धाकटा भाऊ. तो कुठेतरी त्याच्या मित्रांच्या संगतीत दंग असेल. कामावर रुजू झालो. दौंड पंचायत समिती. त्या खुर्चीवर बसलो आणि आपोआप मोठेपण आल्याचा भास झाला. त्या टेबलासमोर येणारा प्रत्येक माणूस साहेब साहेब म्हणू लागला. नाहीतर नाव साहेब असूनही कुणी साहेब म्हणलं नव्हतं. सगळे साहेब्याच म्हणायचे. नंतर कुणीतरी त्याच्यापुढं रावही जोडलं गेलं. आता महिन्याला पगार येत होता. वर्षभरात जुन्या घराचं नवं जुनं केलं. चांगल्या सिमेंट विटाच्या भिंती बांधल्या. त्यावर पत्रे घातले. पगार येत होता, पण तरीही चांगल्या चुंगल्याची आशा धरली नाही कधी. प्रत्येक वेळी मन मारलं. घरासाठी, घरातल्या माणसांसाठी. बहिणींसाठी स्थळं बघायला सुरुवात केली. स्वतःच्याही लग्नाचं वय झालं होतं. लग्न करावं. एखादी गोरी गोमटी पोरगी घरात आणावी. तिच्या मिठीत बेधुंद व्हावं. रात्रीच्या रात्री जागून काढाव्या तिच्यावर. मनातलं गुज तिला सांगावं.
मन उचल खात होतं, पण जबाबदारीचं शहाणपण त्या मनाला मारत होतं. थोड्या थोड्या फरकानं पोरींना चांगली स्थळं आली. उधारी कर्ज करून दोघींच्या डोक्यावर अक्षता टाकल्या. त्या आपापल्या घरी नांदायला निघून गेल्या. या असल्या फाटक्यात त्यांनी कधी हट्ट केला नाही. चांगलं चुंगलं खाण्याची आस धरली नाही कधी. गरिबीत जगल्या. त्या आपापल्या नवऱ्यावर नांदायला निघताना आईपेक्षा माझ्याच गळ्यात पडून रड रड रडल्या. माझ्याही डोळ्यातल्या आसवांच्या धारा थांबत नव्हत्या. त्या चिमण्या गेल्या गेल्या, घर रिकामं झालं. उदासवानं आणि मग धाकट्याची प्रकर्षानं जाणीव होऊ लागली. आता यालाही रांकीला लावावा आणि मगच स्वतःच्या संसाराचं बघावं. पण कर्जाच्या बोजानं पुरता वाकला होतो. पौष महिना होता. कधी एकदा ऑफिस सुटते असं झालेलं. साहेबाने विनाकारण ताशा काढलेला. तसं विनाकारणही म्हणता येत नाही. साहेबानं मला स्वतःच्या केबिनमध्ये बोलावून घेतलं होतं. महिन्याभराखाली चहा मागवला. साहेब सख्खा मित्र असल्यागत माझ्याशी बोलत होते. साहेबराव, असं करण्यासारखं वागून चालणार नाही. लक्ष्मी तुमच्या हातापर्यंत येते तरी तुम्ही तिचं दर्शन घेत नाही. अहो, तुमचं नशीब म्हणून लोक साहेब साहेब म्हणून तुमचा खिस्सा भरायला बघतात आणि तुम्ही त्याकडं दुर्लक्ष करता. विचार करा. पुढच्या आठवड्यापासून तुम्ही मला हातभार लावा. तुमचे सगळे सहकारी हातभार लावतात. तुम्हाला तर माहीतच आहे. मी जाम वैतागून गेलोय. स्वयंघोषित पत्रकारांना यांना नेहमी जाहिराती द्याव्या लागतात. चहा पाणी करून खुश ठेवावं लागतं. नाहीतर माहिती अधिकाराची कागदं यांच्या खिशातच असतात. एक का दोन, दररोज 2-4 लोक ऑफिसमध्ये चक्रा मारतात. आता तर त्यांना बघितलं की काळजात धस्स होतं. या सगळ्यांना कसं खुश ठेवणार? मिळणाऱ्या पगारात हे करायचं म्हटलं तर बायका पुरं भीक मागतील. तो पंचायत समितीचा सदस्य तर मागच लागलाय. कारण सांगतो, उसने पैसे मागतो. पुढच्या आठवड्यात देण्याचा वायदा करतो, पण त्यानं वायदा कधी पूर्ण केलाच नाही. परत मागचं विसरल्यासारखं पैसे मागतो. काय करावं? सरळ सरळ नाही म्हणण्याची हिंमत नाही. बदली व्हावी म्हणून अर्ज केला, पण ही लोक तो अर्ज मंजूर होऊ देत नाहीत. तुमच्यासारख्या गुणवान माणसांची गरज आहे म्हणतात या तालुक्याला. वरचे अधिकारी सारखे चक्रा मारतात. त्यांच्यासोबत त्यांचा मित्रमंडळीचा गोतावळा असतो. त्या अधिकाऱ्याला आपला रुबाब दाखवायला संधी मिळते. ते उगाचच कागद चाचपतात. मित्रांदेखत टिकीत बोलतात. मग यांच्या जेवणाची सोय चांगल्या हॉटेलात. ते चौकशी करतात. इथं चिकन कुठं चांगलं मिळतं? इथे मासे कुठे चांगले मिळतात? आणि यांना खाऊ घालण्यापूर्वी विदेशी भारीतील दारू पाजावी लागते. तेही पोट भरेपर्यंत पितात, तळलेल्या माशाच्या तुकड्यासोबत. पिताना खाताना ते माझी स्तुती करतात, पण त्यांच्या स्तुतीनं इकडं काळजाला घरे पडतात. कारण यांचं बिल मला भागवायचं असतं. म्हणून साहेबराव, माझं म्हणणं गांभीर्यानं घ्या. मी त्यांचं फक्त ऐकून घेतलं, पण धाडस झालं नाही. वरच्या साहेबाच्या शब्दाखातर 12च्या भावात कितीतरी कारकून गेले होते. ते मला माहीत होतं. आपण आता कुठं भाकरीला लागलोय या जाणीवेनं मी साहेबांचं म्हणणं मांडलं नाही. म्हणून साहेब खार खाऊन होते. विनाकारण त्रास देत होते. छोट्या छोट्या चुकांसाठी अपमान करत होते. आता या परिस्थितीचा वैताग आला होता. घरचं टेन्शन, त्यात यांचीही वाढ पुढ्यात आली होती. आजही साहेब तापले. त्यांच्याही मनावर ताण येत असेल या सर्व गोष्टींचा. पण मी काय करावं? भर माणसात माझा अपमान केला त्यांनी. डोकं दुपारपासनं ठणकत होतं. अंगात कणकणी भरल्यासारखी झाली होती. कधी एकदा ऑफिस सुटते आणि घरी जाऊन अंथरुणावर पाठ टेकतोय असं झालं. अंधार पडायला आणखी खूप वेळ होता. तरीही एसटीच्या खिडकीतून थंडीचे सपकारे अंगावर बसत होते. एसटीतून उतरलो. कसा तरी घरी आलो. आई कॉटवर मुटकुळं होऊन पडलेली. नीट बघितलं तर ती रडत होती. काहीतरी झालं होतं. धाकट्यानं तिला त्रास दिला असणार किंवा त्याच्या काळजीनं ती रडत असावी.
मी विचारलं, पण त्याचं उत्तर न देता ती उठली. पाण्याचा तांब्या हातात दिला. चहा करण्यासाठी म्हणून निघून गेली. प्यायला दिलेल्या पाण्यानंच तोंड धुतलं आणि भुईवर पाठ टेकली. आईनं चहा दिला आणि पहिल्या जागी परत मुटकुळा करून पडली. मी विचारत होतो. तिला सांगायचं तर होतं, पण जीवावर आलं होतं. शेवटी ती म्हणाली, धाकट्याला पोलिसांनी पकडून नेले दरोड्याच्या आरोपाखाली. आठवड्याखाली हायवेवर एका ट्रक चालकाची लुटमार झाली होती. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. ट्रकच्या इंजिनचे पार्ट चोरीला जातात हे अजून ऐकिवात नाही. गाडीतला माल व डिझेल चोरीला जाते हे वास्तव आहे. ही बातमी गावभर झाली होती. आईनं दिलेल्या माहितीनं डोकं जाग्यावरच जाम होऊन आपण मरून पडू असं झालं. क्षणभर विचार इकडं तिकडं पळू लागले. तिथून उठलो. पुढाऱ्यांच्या घराचं हुंबरं झिजवलं. हातापाया पडलो. पाहिजे तेवढे पैसे घालतो, पण त्याला सोडवा म्हणून विनवणी केली. 7 दिवस त्या स्थानात गेले आणि 8व्या दिवशी धाकटा जामिनीवर बाहेर आला तो अंगातला काटा मोडल्यागत होऊनच. त्याच्या अंगातली रग जिरल्यासारखी वाटत होती. वागण्यात मऊपणा आला होता. पोलिसांनी चांगलाच मारलेला होता. 6 महिने त्यानं घराचा उंबरा ओलांडला नाही. मग हायवेवर त्याला एक पानटपरी टाकून दिली, एका खानावळीच्या आधारानं. धाकटा आता पानटपरीत बसू लागला. धंदा चांगला होऊ लागला. त्याला पैसा मिळू लागला. माझा आणि आईचा जीव भांड्यात पडल्यागत झालं. बऱ्याच खटपटी करून एक पोरगी त्याच्यावर लग्न करायला तयार झाली. पोरीचा बाप देव माणूस आणि धाकटा संसाराला लागला. या सगळ्या धामधुमीत माझ्या वयानं 35 पार केली होती. तारुण्यातली स्वप्न कधीच वाळून वटून गेली होती. आता या वयात पोरगी शोधणं म्हणजे. पण बारामतीच्या जंजाळानं पोरगा सरकारी नोकरीला आहे या एकाच कारणानं पोरगी मला देऊन टाकली. बारामतीत आलिशान विवाह सोहळा पार पडला. मोठमोठे पुढारी पंक्तीला बसून गेले. लग्न झालं. बायको नांदायला आली. बाईच्या हाताचा अंगाला स्पर्श झाला. तिच्या स्पर्शानं सुखावत गेलो. तिच्या मांडीवर डोकं ठेवल्यावर डोक्यातला ताण कुठल्या कुठं पळून जाऊ लागला. किती बरं वाटत होतं. श्रीमंता घरची लेक. तिच्या सुखासाठी झटत होतो. हिंडणं फिरणं खाणं पिणं इच्छा नसतानाही तिच्यासाठी करीत होतो. आला पैसा त्यात चालला होता. पण ती सुखी राहावी यासाठी सगळं चाललेलं. पण ती रमत नव्हती. उदास असायची. तिला सासर मानवेना. तिच्या मनात वेगळंच काहीतरी शिजत होतं. घरात कुरबुरी वाढत गेल्या. वादानं वाद, शब्दानं शब्द वाढत गेला. सुखाचे दिवस मागे सरले. एके दिवशी ती माहेरला निघून गेली. 4 दिवस राहून येते म्हणून. 4चे 8 दिवस झाले. 8चे 16 ती माघारी येईना म्हणून सासरवाडला गेलो. मला बघताच ती आनंदली. सासू सासऱ्याने आनंदानं स्वागत केलं. त्या दिवशी मुक्काम केला. सासऱ्यानं 1-1.5 किलो मटण आणलं. तिखटाचं मिठाचं सगळं केलं. सोबत मच्छी फ्राय होतं. तीही चांगली सुखावली होती. सकाळ झाली. खाणं पिणं झालं. दुपार होत आली, पण जाण्या येण्याचा काहीच विषय होत नव्हता. म्हणून मीच विषय काढला. मसई, चल आता इंदापूरला निघूया. आई वाट बघते तुझी. कालपासून पुढं पुढं करणारी बायको नागिनी गत फुतकारली. मला तिथं करमत नाही. मी तिथं येणार नाही. शब्द पेटले. आग उकू लागले. रागाचा पारा चढू लागला. मेंदू बधीर झाला. मन घायाळ करणाऱ्या बायकोच्या कानशिलात लगावली. ती मोठ्यानं बोंबलली. सासू सासरे पळत आले. सासू वाघिणी गत अंगावर आली. माझ्या पूर्वाश्रमीच्या दारिद्र्याचं गाठोडं सोडू लागली. सासरा मध्यस्थी करीत होता. सासूनं पण ठणकावून सांगितलं, त्या दरिद्री घरात माझी मुलगी बिलकुल येणार नाही. तुम्हाला बायको पाहिजे असेल तर तुमच्या संसाराची वेगळी सोय करा. कालव्यानं शेजारी पाजारी जमले. मी किती मूर्ख माणूस आहे ते एकमेकांना सांगू लागले. मला लाज वाटू लागली. तसाच निघालो. इंदापूर गाठलं. त्या दिवसापासून तिचा नादच सोडून दिला.
आईनं खूप समजावलं. आमच्या सुखासाठी खूप झिजलास, आता आणखी आमच्या सुखासाठी तुझा संसार मोडू नकोस. पण तिच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलं. सुख म्हणून जवळ येत नव्हतंच. त्या दिवशी फोन आला सासऱ्याचा, तुम्हाला मुलगा झालाय म्हणून. बातमी ऐकली आणि डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. आई, मी, भाऊ, भाऊजय, पुतणे बाळाला बघायला गेलो. आनंदी आनंद दोन्ही घरी. बाळाला बघितलं. मनात विचार आला, बायको अशीच वागली तर बाळाला बापाविना जगावं लागेल. बापाविना जगणं मी अनुभवलं होतं. त्याच्यासाठी निर्णय बदलला. बारामतीला भाड्यानं फ्लॅट घेतला. नवरा, बायको आणि छोटा मुलगा. त्याचं नाव ठेवलं होतं ओमकार. सासऱ्यानं वशिला लावला आणि बारामतीत बदली झाली. ओमकार 3 वर्षांचा झाला त्यावेळी त्याला इंग्रजी शाळेत घातला. कॉलनीतली जवळजवळ सगळीच मुलं इंग्लिश शाळेत जात होती. वाटलं होतं सरकारी शाळेत घालावा, पण ते कमीपणाचं असतं हे बायकोनं ठणकावून सांगितलं. साऱ्यान देखत. पण मला माझे शाळेचे दिवस आठवले. गावातली ती जिल्हा परिषदेची शाळा. शाळेतले शिक्षक बापाविन पोर म्हणून जीव लावायचे मला. चांगला चुंगला आणलेला घास मुटका खाऊ घालायचे. आईची महानता शिकवलेली आई कुणा म्हणू मी ही कविता आणखी तोंडपाठ होती. जशीच्या तशी. शाळेत असताना पोरासोरात भांडणं होत, मारामाऱ्या पण होत, पण तो अबोला तेवढ्यापुरताच टिकायचा. शाळा सुटल्यावर एकमेकांच्या खांद्यावर हात टाकल्याशिवाय चालणं व्हायचं नाही. सगळ्यांचे कपडे जुने ढगळ फाटलेले, पण कुणीही लाजत नव्हतं. गुरुजींनी भाषण करायला शिकवलं 15 ऑगस्टला. तिथूनच मी बोलका झालो. खानावळीत आलेला गिराईकाला बोलू लागलो. जिथल्या तिथं. शाळेत कसलाच भेदभाव नाही. कुणीही कुणाच्याही भाकरीचा तुकडा मोडायचा. एक लेमन गोळी सदऱ्याच्या कापडात गुंडाळून चिमणीच्या दातानं फोडली जायची. सगळ्यांना वाटली जायची. कणभर वाट्याला यायचं, पण आनंद मनभर व्हायचा. ते दिवस उन्हा पावसात रापलेले. पण आता ओमकारच्या कपड्यावर डागही खपत नव्हता. इतरांच्या डब्यातलं तर कोण खाणार. सगळे आपापलं अंतर राखून. स्वच्छ गणवेशातली मुलं स्कूल बसची वाट पाहत उभी असायची, पाठीवर दप्तर घेऊन. सोबत त्यांच्या काळजीवाहू आया, मुलांच्या जेवणाचा डबा आपल्या हातात धरून उभ्या राहिलेल्या. जिल्हा परिषदेच्या शाळेत स्वतःची काळजी घ्यायला शिकलो. जगण्याचा रस्ता आपणच तयार करायचा. कुणाची वाट बघायची नाही हेही शिकलो. आता कष्ट उपसणारी आई थकली होती. सारखी आजारी असायची. गावाकडं भाऊ तिची काळजी घेत होता. मीही 8-15 दिवसाला जायचो तिकडं. दुखणं खुपणं बघायचो. ओमकारला त्याच्या आईला किती वेळा विनवलं आईला बघायला चला म्हणून, पण ते आले नाहीत. आपल्या बापाला आई आहे हे त्याला माहीत होतं. आईशी 4-2 वेळा भेटलाही, पण तिच्यापासून अंतर राखून राहिला. आईच्या आईलाच तो आजी म्हणायचा. वाटायचं तोडावं ना ते यांच्याबरोबर. मात्र कर्तव्यात तत्पर असणारा माझ्यासारखा माणूस त्यांना सोडणार कसं. त्या दिवशी आईला जास्त झालं. फोन आला तसा धावत पळत इंदापूर गाठलं. तिला दवाखान्यात भरती केलं. डॉक्टर म्हणाले, आता म्हातारीचा काही भरोसा धरू नका. तेव्हा आईला बघायला सासरे आले. सोबत त्यांची लेक व नातू. उभ्या उभ्या बघून गेले. 1 किलो सफरचंदांची पिशवी म्हातारीच्या उशाला ठेवून. इंग्लिश शाळेत शिकणारा पोरगा भलताच तुसडा झाला होता. माणूस घाना. धाकट्या भावाची पोरं मात्र आजीच्या उशा पायथ्याला बसून होती. एवढा आटापिटा केला, पण आईनं या जन्मात मिळालेली कुडी सोडली. दवाखान्याच्या बेडवरच ती गेली ती, आणि पोरकेपणाची जाणीव झाली. कितीही रडलं तरी डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्वांच्या धारा थांबत नव्हत्या. तिला मूठ माती दिली. 10 दिवस इंदापुरात काढले. सोबत बायको पोरगा पण होता. आई गेली. वर्षामागून वर्ष सरली. डोक्यावरचे केस पांढरे होऊ लागले. आता पगारही चांगला वाढला होता. इवलासा ओमकार आता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करीत होता. बारामतीत 3 BHK फ्लॅट घेतला. ओमकारचं इंजिनिअरिंग संपलं
आणि तो एका अमेरिकन कंपनीत नोकरीला लागला. लाखानं सुरुवात झालेली. मग पुण्यात एक फ्लॅट घेतला 2 BHK. आता तर बरं चाललं होतं. आता ओमकारचं लग्न करायला हवं. गरिबीमुळं आपलं वय कितीतरी पुढं गेलं होतं लग्नासाठी. आता एखादी चांगली पोरगी बघावी, घरात आणावी सून म्हणून. रिटायरमेंट आता जवळ आली आहे. 1-1.5 वर्ष राहिलंय सेवानिवृत्त व्हायचं. नातवंडात रमायचं. नवरा बायकोचा विचार पक्का झाला. ओमकार मात्र आमच्यापासून फटकूनच होता. त्याच्या मित्रमैत्रिणीच्या गराड्यात नेहमी. बोलला तर उसण्यासारखंच बोलणार. त्याला सांगावं त्याच्या लग्नाचा बेत तर तो नीट सापडतच नव्हता. आणि एके दिवशी ओमकार पुढ्यात उभा राहिला आशीर्वाद घ्यायला. सोबत एक सुंदर अप्सरा होती. क्षणभर काय चाललंय ते कळेच ना. मन गोंधळून गेलं. काय बोलावं, काय करावं, काही समजेना. नुसता गोंधळ उडाला. पण काही क्षणानंतर सावरलो. मुलगा लग्न करून आला होता कोर्टात. आम्ही नवरा बायकोने आशीर्वाद दिले. इंद्रधनुष्य लॉजवर जंगी पार्टी दिली सर्वांना. ओमकारच्या लग्नाची शाकाहारी मांसाहारी दोन्ही प्रकारची जेवणं होती. 1001 माणूस हात धुवून उठलं. तो दिवस मी सेवानिवृत्त झालो. कारकुनी करून नजर कमजोर झालेली. उन्हा वाऱ्याच्या मारानं एखादा मजबूत खडक ही जिरीला यावा आणि त्याच्यात भेग पडावी तसं. एवढ्या ताणतणावातून शरीर थकलं होतं. त्यातच बायकोला हृदयविकाराचा झटका आला आणि ती गेली. दवाखान्यात न्यायचीही उसंत मिळाली नाही. तिच्या जाण्यानं पार पार एकटा राहिलो. आता खाण्यापिण्याची आबाळ होऊ लागली. कामवाली बाई जेवण द्यायची, पण एकाकी जीवन. तुरुंगात डांबल्यासारखं. जेवणावर वासनाच व्हायची नाही. वरच्या मजल्यावरच्या एका खोलीत मी बंदिस्त. सगळ्या सोयीसुविधा असतानाही सगळं परक परक वाटू लागलं. त्या रात्री ओमकार दुसऱ्या मजल्यावर माझ्या खोलीत आला. त्यानं प्रेमानं माझ्याकडं पाहिलं. बऱ्याच वर्षातनं तो माझ्याजवळ बसला. किती किती बरं वाटलं. आपला आनंद गगनात मावेना. आता त्याला बापाचं महत्त्व कळलं असेल. शेवटी ते माझंच रक्त. असा कसा तुटेल माझ्यापासून. शेवटी आलाच जवळ. डोळ्यात आनंद मावत नव्हता. ओमकारनं माझे हात त्याच्या हातात धरले. बाबा, आई गेली. तुम्ही एकटे आहात. तुमच्याकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ मिळत नाही. बोलाय बसायलाही तुमच्याजवळ कोणी नाही. कंपनीनं मला सिंगापूरच्या शाखेत पाठवायचं ठरवलं आहे 7 महिन्यांसाठी. पद्मिनीही तिच्या माहेरी जाणार आहे मी परत येईपर्यंत. मी श्रावणबाळ वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकांशी बोललो आहे. उद्या आपल्याला निघायचं आहे. तिथं तुमचं मन रमेल. शिवाय बोलायचालाय माणसंही असतील तिथं. मी सिंगापूरहून आल्यावर परत आपल्या घरी येऊ. निघतो मी. म्हणून ओमकार खोलीतून निघून गेला. मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बिनभानी होऊन बघत होतो. ओमकारच्या तोंडातली शेवटची वाक्य उकळतं शिसं मेंदूत ओतल्यासारखं झालं. क्षणासाठी आलेलं आनंदाचं भरतं कुठल्या कुठं पळालं. डोळ्यांपुढं भूतकाळ नाचू लागला. पण मन तयार केलं. इथं आलो. नीलकंठराव, एवढं आयुष्य जगलो दुसऱ्यासाठी, पण एक गोष्ट मात्र विसरलो होतो. इतरांसाठी जगताना स्वतःसाठीही जगायचं असतं. नाहीतर दुसऱ्याचं जगणं सावरता सावरता स्वतःचं जगणंच राहून जातं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.